सोलापूरच्या करमाळ्यातील सांगोबा मंदिरात अडकून पडलेल्या 90 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली। तब्बल 36 तासांच्या अथक प्रयत्नानंतर नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका झाली। यावेळी जीवन आणि मरणातील अंतर काय असतं हे आज कळालं, अशी प्रतिक्रिया, अशी आपभीती ही ग्रामस्थांनी मांडलेली आहे। ते नागरिक आपल्या बरोबर त्यांच्याकडून नेमकं जाणून घ्या, किती वेळ आपण आतमध्ये होता आणि कशा पद्धतीने नेमका काय काय आपल्या सकाळी परिस्थिती जर पाहिली, काल सकाळपासून आम्ही त्या ठिकाणी संगोबा बंधाऱ्याच्या त्या पुला माझ्यामुळे मंदिरामध्ये होतो। सकाळपासून ते आतापर्यंत 24 जवळजवळ 24 आणि 12 36 तास आम्ही त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये अडकून पडलेलो होतो। सुखरूप बाहेर पडला काय वाटतं? हा, नक्कीच आज परिस्थिती अशी आहे की नवा जन्म झाल्यासारखं आम्हाला जाणवत आहे। कारण परिस्थिती आपत्कालीन परिस्थिती कशी असते हे जेव्हा पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंश तेव्हा कळे। म्हणजे जीव आणि मृत्यू काय याचा अंतर आम्ही स्वतः पाहिलेला आहे। किती अंतर असू शकतं। खूपच डेंजर अनुभव होता। एवढं पाणी येईल असे म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं एवढं पाणी येईल, पण अचानक एवढं पाणी बघून आमचे लहान लहान बाळ पण एवढे रडत होते ना, पण कसं बाहेर निघावं हे आम्हाला खरंच कळत नव्हतं। कॅमेरामन ओम मोठे सह शीतल कुमार मोठे, TV9 मराठी।